आज रात्री सरप्राईज आहे आणि आईला काहीच आयडिया नाहीये. मगाशी मी आईला फोन केले होते, मला वाटलं तुम्ही घरी नाहीये. वेदू म्हणला मी जेवायला गेलाय. तर मग वेदूला फोन केले, मला वाटलं तुम्ही पण नसणार. आई म्हणली बाबा मठात गेले आणि मी निवांत झोपली. हॅपी मदर्स डे, हॅपी मदर्स डे. झोपली होती, छान मस्त आवड. सो मी आता आली आहे आईकडं आणि आईला काहीच आयडिया नव्हती. तर आईला मी फुल सरप्राईज दिले होते आणि आईला म्हणलं तर नाही मी सकाळपासून खूप बिझी आहे तर तुला मी नाही भेटू शकत. आणि मग संध्याकाळी एकदम आईला सरप्राईज दिले कारण आई झोपली होती. तर खूप छान वाटायलं आहे आणि आई आपल्यासाठी एवढं करते, म्हणजे आई माझ्यासाठी खूप काही करते. तर मी तिच्यासाठी एक छोटंसं स्मॉल तिच्यासाठी सरप्राईज घेतले आणि आमच्या आईंना पण मी सरप्राईज देणार आहे. सो आईंना पण काही आयडिया नाही आहे तर त्यांच्यासाठी पण एक छोटंसं गिफ्ट घेतले आहे आणि हे असं एक रोज आईंना देणार आहे. आई म्हणजेच माझी सासूबाई. सो त्यांना पण तेवढंच खूप एक आनंद होईल बिकॉज माझे सासूबाई खरंच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप करतात. मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. तर त्यांनी मला आत्तापर्यंत खूप सपोर्ट केला आहे. प्रत्येक गोष्टीत मलाही सपोर्ट करतात आणि माझी आई पण मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते. तर मी खूप लकी आहेत की मला 2 आई एवढ्या छान भेटल्या आहेत. हे व्लॉग मी असंच कंटिन्यू करणार आहे तर अनुपच्या बड्डेला किंवा मी आता रिसेंटली आम्ही जो मूवी बघितलो आहेत तर त्या व्लॉगमध्ये ॲड करणार आहेत. एकतर व्लॉग मी अजून एडिट करायचा आहे आम्ही मूवी बघितलेला त्या व्लॉगमध्ये तर ॲड करेल, नाही तर अनुपच्या बड्डेचं मी त्यामध्ये छोटेसे क्लिप्स ॲड करणार आहे. तर चला तुम्ही आमचं सेलिब्रेशन बघा आणि व्लॉग असंच कंटिन्यू करा. आणि इथे चालू आहे अनुपचं खाणं. निवांत त्याने बसला आहे तर मस्त आम्ही पण दोघं चिल मारत आहोत. सो निवांत बसलो आहोत आणि छान मस्त वारं पण सुटलं आहे, क्लायमेट पण खूप छान झालं आहे. तर चला ब्लॉग असंच कंटिन्यू करा. Thank you, ladies. कसं वाटतं? तर आता आला आहे अनुपचा बड्डे आणि आम्ही आता थोडं वेस्ट साईडला जाऊन बघणार आहोत बिकॉज त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. तर बघतो त्याला जर आवडलं तर वेस्ट साईडमध्येच घेतो. हे बघ आता ह्यामधलं ब्लॅक बघितलंस ना, त्या टाईपमध्ये तुला ब्लॅक आवडते का हे आवडते बघ. सो फायनली शॉपिंग झाली आहे आणि आता मी परत एकदा जाणार आहोत बिकॉज मला अजून त्याला छान ड्रेस शर्ट्स घ्यायचे आहेत. आणि वेस्ट साईडला खरंच मेन्सचे खूप म्हणजे खूप मस्त आलं. तिथे कलेक्शन छान आलं आहे ना मेन्सचं. मेन्सकडे आपण कधी जातच नाही ना, त्यामुळे माहितच नाही आपल्याला चांगले आलेत का. फक्त की लेडीज मध्ये घुसायचं. कहना क्या चाहते हो. तसं नाही, आज तुझा बड्डे आहे ना, तर येता बड्डे आहे ना तुझा, त्यामुळे आता मी इथं आले होते आणि अनुपला गॉगल नव्हता, म्हणजे मी मागच्या वेळेस दिलते पण त्याचा हरवला आहे.
तर आता इथे एक बुक केलं आहे, त्याला सरप्राईज येणार आहे, त्याला काहीच माहीत नाही आहे. तुझ्या घरात सोन्याचा हत्ती येणार आहे आता, म्हणून तुला सोन्याचा हत्ती आणलाय. गुजरातचं आहे. पूर्ण गाडीकडनं आणलं ते पण विचार कर केवढ्याला असेल. ठीक आहे, पण हे सोन्याचं आहे का? इकडे 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 घाबरलं काय झालं? फरक ना तुझ्या हाईटमुळे ना काही तर आज 12 वाजता अनुपचा बर्थडे आहे आणि मिडनाईट सेलिब्रेशन करणार आहे मी आणि त्याला काहीच आयडिया नाही आहे. त्याला म्हणलं कारण आम्ही आज अक्कलकोटला गेलो होतो, तर त्याला मी सांगितले की आता मी तुझ्यासोबत होते अक्कलकोटला होते, त्यामुळे मी केक ते काही नाही आणले. आणि वेदूला फोन करून सांगितले, वेदू म्हणजे माझा छोटा भाऊ, त्याला फोन करून सांगितले की तू केक ते सगळं घेऊन ठेव आणि 11:30पर्यंत तू घरी ये, आपण सेलिब्रेट करूया. तर आता छोटंसं जेवढं घरात सामान होतं त्याचं थोडंसं एक छोटंसं सेलिब्रेशन सरप्राईज येणार आहे. आणि उद्या सेलिब्रेशन असणार आहे, तर उद्या आमची पूर्ण सगळी फॅमिली येणार आहे, आम्ही खूप मज्जा करणार आहोत. तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा, ब्लॉग स्किप नका करू. आणि अक्कलकोटला गेले छोटेसे क्लिप्स काढले आहे, एकदम छोटेसे क्लिप्स काढले आहे, तेही तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि इथं असं डेकोरेशन केले आहे. तर वेदू येते आणि इथं लॅपटॉपमध्ये मी उद्या तुम्हाला समजेलच पुढं ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. आता फक्त 3 मिनिट राहिले आहेत आणि सो वेदू पण आला आहे, तर आम्ही मस्तपैकी आमचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. सो चल फास्ट 3 मिनिट राहिले ते घेऊन जाऊया आपण. लहान उठवते आणि थोडं फ्रेश होतो. तर सगळं असं सेट केलं आहे. वाह क्या सीन है. थैंक यू. चलो हैप्पी बर्थडे छोटासा सरप्राईज. Happy birthday to you. Happy birthday dear Jiju. Happy birthday dear Anu. Happy birthday to you. त्यासाठी अजून एक सरप्राईज माझं रिअल वाला गिफ्ट. What is this? I need to know. Thank you. काय झालं? काय झालं? अरे काय झालं? तुला हवं होतं ना? हे माझं हिरो भारी बाहेर गेली इकडे बघा. मस्त दिसायला ना. बघू इकडे ना. तुला आवडला? आवडलं. हिरो खरंच भारी वाटायला. भारी होतं चष्मा. हे काय आणली? तुझ्याकडे नव्हतं ना. ओके.
आज रात्री चेष्टा करता कहना क्या चाहते हो. सकाळी पण रात्रच वाटत. तर माझा सरप्राईज आवडला आहे आणि हे तर होतं छोटं सरप्राईज. आता उद्या ह्याच्यापेक्षा मोठं सरप्राईज असणार आहे. तर ते काय आहे ते तुम्हाला उद्या समजेल. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि सगळेजण या केक खायला. बदोबदी बदोबदी. येतो मी दुपार 2 येणार आहे. तू पण खाऊ. अनुपला गिफ्ट देणार आहे. डोळे बंद कर. मांडी घालून बस. हाय. तू शॉक झाला असेल ना तर वैदूचं हे काय चालू परत आता हिने काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर येस, त्याच्यासाठी एक छोटंसं स्मॉल सरप्राईज आहे. तर मला खूप दिवसापासून बोलायचं होतं, तर मी या व्हिडिओ थ्रू बोलणार आहे. आणि सगळेजण आपली ह्यावेळेस पूर्ण फॅमिली आहे सोबत तुझ्या बड्डेला. तर तो खूप हॅप्पी असणार आहे, आय नो. तर फर्स्टली विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अनूप. गॉड ब्लेस यू आणि तुझ्या पूर्ण विश ड्रीम्स जे काही आहेत ते सगळे कंप्लीट होऊ दे. तर मी आता थोडं रिमाइंड करते. तर आपण भेटलो होतो अगोदर 3 वर्षा अगोदर आणि त्यावेळेसच मला जेव्हा आपण फर्स्ट टाईम भेटलो होतो त्यावेळेसच खरंच मला तुझा स्वभाव समजला होता की तू कसा आहेस, तुझे ड्रीम्स काय काय आहेत ते सगळं तू त्यावेळेस आपण बोललो होतो. तर तुझे ड्रीम्स जे काही आहे ते तू सगळं सांगितलं होतं आणि तू एक एक करून कंप्लीट करत पण आहे. तू तुझ्या साईडनी तू 100% देत आहे, आय नो, मला माहीत आहे. आता मी थोडं इमोशनल बोलणार आहे, सो यू विल बी प्रिपेअर. तर ज्या वेळेस मी ब्लॉगिंग स्टार्ट केली त्यावेळेसच आपलं एंगेजमेंट झालं. एंगेजमेंटच्या अगोदरच मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. तर त्यावेळेस पण तू मला असं कधी प्रत्येक गोष्टीत कधी नाही बोललाच नाही आहे. तर मी जे काय करत आहे लाईफमध्ये त्यावेळेस तू प्रत्येक वेळेस मला साथ दिली आहे ना. मला असं कधी तू बोलला नाही की वैदू तू हे करू नकोस, वैदू तू ते करू नकोस. तू मला प्रत्येक वेळेस हेच बोलतो की तू जे काही करशील त्याला मी सपोर्ट करणार आहे. आणि तू मला असं प्रत्येक हां ठीक आहे तू तर करायलीस ना तर ते कंटिन्यू कर, कन्सिस्टंट राहा त्या बाबतीत आणि पुढं जा, मी तुला फुल सपोर्ट करतो. तर आणि मला प्रत्येक वेळेस खूप सपोर्ट केला आहे. खूप म्हणजे खूप. मी नाही एक्सप्लेन करू शकत या व्हिडिओमध्ये की तू माझ्या फॅमिलीला तू केवढं मला सपोर्ट करतो प्रत्येक वेळेस. कधीच मलाच म्हणत नाही की हां ठीक आहे तू हे नाही करायचं, तू हे नाही करायचं असं. तू कधीच स्वतःचा विचार केला नाही आहे. तू प्रत्येक वेळेस फक्त आय नो मी इमोशनल नाही आहे, पण मला आज नाही माहीत. ओके. तर तू मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे. मी या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत की तू मला कुठल्या कुठल्या गोष्टीत सपोर्ट केला आहे, पण मला माहीत आणि तुला पण माहीत आहे. तू मला आतापर्यंत कधी नाहीच म्हणला नाही. प्रत्येक गोष्टीत जे काय करशील हां ठीक आहे तू कर, मी तुला सपोर्ट करतो. तर तुझा कधीच विचार करत नाही की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. सो तू कधीच तुझा स्वतःचा विचार करत नाही की मी स्वतःसाठी हे घेतो. तू फक्त म्हणतो की हां ठीक आहे मी माझ्या आईबाबांसाठी आणि वैद्यूसाठी मी काय काय करेल किंवा त्यांना कसं मी खुश ठेवेल. तू फक्त त्यांचा विचार करतो, तू स्वतःचा विचार कधीच करत नाही. आणि तुला मी हे सांगणार होते की थँक्यू सो मच सगळ्यासाठी. तर आता रडणं बास. आणि आता की थँक्यू सो मच अनु की सगळ्यासाठी की तू माझ्या लाईफमध्ये आला. हेच खरं तर देवाने एक मोठं गिफ्ट दिलं आहे मला. आणि तू प्रत्येक गोष्टीत तुझे विचार जे असतात ते खूप एकदम पॉझिटिव्ह आहेत. तर मी ह्या बाबतीत खूप लकी आहे की
मी अनुपला म्हणजे तुला मी सगळ्या गोष्टी सांगते अनुप, जे छोट्या बारक्या गोष्टी तुला माहीत असतील, मला तुला सांगितल्यावरच मला असं छान चांगलं वाटतं. आणि तू असं कधी म्हणा नाही तू किती असं बोलतीस किती करते नाही, त्याला ते उलट अजून आवडतं. मी तुला जे सांगते ते हां ठीक आहे, तू तुझ्या मनातून मोकळं कर. तर खरं तर आता नवऱ्याला कसं जास्त काही गोष्टी सांगता येत नाही, पण तू माझा एक नवरा तर आहे, पण तू माझा एक बेस्ट फ्रेंड आहे. त्या अगोदर मी तुला प्रत्येक गोष्ट शेअर करते आणि तू मला त्यामध्ये ओपिनियन देतो की हां वैदू हे असं आहे, तू असं केलं तर अजून चांगलं होईल. तर एक असं असतं ना आपला की बेस्ट फ्रेंड आपल्याला ओपिनियन देतो, सेम तसा अनुप आहे. मी प्रत्येक गोष्ट तुला सांगते आणि त्यांनी मला सांगतो हां ठीक आहे, जर त्यांनी चुकीचं असेल तर सांगतो की हां चुकीचं आहे, तुला बघ, तुला जर योग्य वाटत असेल तर ते तू करू शकतेस. तर असं एक साथीदार तर आहेच माझा, पण एक बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर अनुप आहे. आणि त्याने माझ्यासाठी पण त्याने आता बघूनही खूप इमोशनल होत असेल की चक्क आज वैदू इमोशनल झाली, बिकॉज मी थोडी इमोशनल नाही आहे आणि अनुप थोडा इमोशनल आहे. तर सगळेजण आता हे बघत असतील आपला व्हिडिओ, तर येस तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज होतं. आणि खरं तर अजून एक गोष्ट आमची सांगायची होती की जेव्हा मी ब्लॉगिंग करत होते त्यावेळेस माझ्याकडची ती क्लिअरिटी होती कॅमेराची, सॅमसंग M31S होता, ती एवढी भारी नव्हती. तर त्यासाठी मग त्यांनी मला ठीक आहे आता हिने ब्लॉग करते तर हिच्यासाठी मी आयफोन घेऊया. तर मला खरं तर असं आयफोनचा शॉक होता, पण मला एवढं नव्हता. तर त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी घेऊन दिला. तर अशा प्रत्येक गोष्टी आणून मला जे काय जेव्हा खरंच गरज असेल तर त्यावेळेस त्यांनी मला घेऊन देतो. आणि त्यांनी मला असं कधी नाही म्हणत नाही. मी अनुपला कधी विचारले ना अनुप हे करू दे का, अनुप हे करू दे का, अनुपच्या तोंडात कधी नाही हा शब्दच नसतो. आणि हां ठीक आहे वैदू तू कर हे, वैदू हां ठीक आहे तू हे करू शकतेस, तसं त्यांनी कधी नाही बोललाच नाही. त्याचे एवढे विचार एवढी त्याची थिंकिंग पॉझिटिव्ह आहे ना की ते खरंच मला खूप त्याच्यात ते मला इन्स्पायर करतं ते की ह्यानी एवढं पॉझिटिव्ह विचार करतो. मी एक वेळ टेन्शन असेल आता हे कसं होईल, अरे होतं रे हे ठीक आहे तू नको टेन्शन घेऊ, असा त्याचा स्वभाव आहे. तर खरंच मी खूप लकी गर्ल आहे असं मी स्वतःला समजते की तू माझ्या लाईफमध्ये आला आहे आणि आपण लाईफमध्ये एन्जॉय केलो, आपण किती फिरलो. तू तुझ्या फॅमिलीसाठी तू त्या सगळ्यांना हॅप्पी ठेवायचा प्रयत्न करतो. तर ही पण गोष्ट मला तुझी खूप आवडते. तू प्रत्येक वेळेस तुझा विचार न करता तू सगळ्यांचा विचार करतो. तू माझ्या फॅमिलीसाठी करतो, तू तुझ्या फॅमिलीसाठी करतो, तू माझ्यासाठी कर. थँक्यू सो मच ह्या सगळ्यासाठी की तू सगळ्यांसाठी एवढं करतोस. तर आज मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज ठेवलं आहे. तर तुला माहिती सकाळपासून हिचं काय चालू आहे सरप्राईज, तर अजून एक सरप्राईज आहे ते तुला थोड्या वेळातच समजणार आहे. तर चल मग पुढच्या सरप्राईज. तर आता जस्ट आई बाबा आले आहेत आणि मस्तपैकी आता आम्ही अनुपला ऑप्शन करणार आहोत आणि मग लगेच निघणार आहोत. तर आत्ता जस्ट आम्ही आलो आहोत आणि अनुप यायच्या आत मी पटकन जाते आणि त्यासाठी सरप्राईज केलं हो बघू. सो जस्ट आम्ही आत्ताच आलो आहोत आणि अनुप याच्यात मला पहिल्यांदा डेकोरेशनचं बुकिंग केलं आहे. तर पहिला मी ते फर्स्ट चेक करते आणि मग अनुप यायच्या आत मला लवकरात लवकर केक खायचा. तुला लवकरात लवकर केक खायचं आहे, मला डेकोरेशन बघायचं आहे कसं आहे, कारण अनुपला बिलकुल आयडिया नाही आहे, त्याला फुल सरप्राईज आहे. सो चला बघू आपण. तर आईचं इथं फोटोशूट चालू आहे आणि मी जाते पहिला तर अनुप खूप खुश होईल. तर आता मी पहिल्यांदा जाते कारण अनुप येईलच आता, त्यांनी जवळ आले आहेत आणि स्वरूपाताई पण येणार आहेत. तर पूर्ण सगळी फॅमिली येणार आहे आणि असं फर्स्ट टाईम अनुपचा बड्डे झाला आहे की आमची पूर्ण फॅमिली आहे. आणि पण दीदी नाही आहे, दीदीला मी खूप मिस करते.
तर आता सगळं डेकोरेशन पण चेक केलं तर सगळं व्यवस्थित आहे आणि आता फक्त मी अनुजची वाट बघते बिकॉज खूप आय होप त्याने खूप खुश होईल. सो अनुप आता तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे अजून एक. काय ते आता बघ थोड्या वेळाने समजेल तुला. जरा काय सरप्राईज आहे? तू पण तुला तर सरप्राईज समजेल. तुला मी म्हणलं होतं ना हे मोठं सेलिब्रेशन मोठं तुला सरप्राईज आहे जर घ्यायचं. नाही फक्त कॅमेराकडे बघतो आणि स्माइल कर. सो थँक्यू आई बाबांकडून. त्यांनी घेतलं होतं दिलाच नाही. भारी माझे एक्सप्रेशन आलेत ना. सो खास आई बाबांनी ताईने माझ्यासाठी केक घेतलाय. हे कसंही ठेव म्हणजे तुम्ही दोघं मिळून करताय ना छान होईल. आणि हे मध्ये लावायचं इथे लो कुठे कुठेही लाव. हा इकडे आहे ना सगळेजण थांबवा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.
स्वरूपाताई ब्लॉग मध्ये घेते. आणि तानुचं काय चालू आहे? काय करतोयस तू ते? काय अच्छा मासेच का? काय ते आणि काय चालू आहे? चलो सो आलोक मला तुला हे विचारायचं आहे. आज फार मस्त मज्जा आली. तुला आजचा दिवस कसा गेला? एक नंबर मस्त मज्जा आली. एवढी मज्जा आली. एवढे सरप्राईज मिळाले आज. एवढे सरप्राईज मिळाले. अजून किती सरप्राईज मिळणार काय माहित नाही मला. आता झाले तुझे सरप्राईज. आजचा बर्थडे तुझा झाला. त्यामुळे आता टमाटर सूप आलेला आहे. मस्त विचार ताव मारायचं. पिला आईची तसं करा ना थोडं केलं असेल बिचारे तुम्ही. करतात ते तुला काय म्हणतात? अगं तू डिलीट करू नको वेट ना. नाव काय त्याचं? ऑपरेटिंग माय फोन डोंट डिलीट. काय हो? हत्तीचं पिल्लू दिसाले मला. तिचं किती धडपड चालू बघ तुझ्याकडे यायचं. हे बस इथे ये. इथे इथे बस. वाव कसं करायचं हे? असं ना याला काय म्हणतात? थांब ना तिला सांग ना काय म्हणते. काय म्हणते त्याला? टीपी 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 टिप टॉप. टिप टॉप ना? टिप टॉप. आणि मला प्लीज दाबला प्लीज.